विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. टार्गेट 100% मिळवून दाखवायचं आहे आपल्याला. हे करत असताना स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे, या सगळ्या गोष्टी आपण व्यवस्थित प्लॅन करूया बरं का. माझं तुम्ही ऐका, तुम्हाला ॲट एनी कॉस्ट केमिस्ट्रीमध्ये पैकीच्या पैकी मार्क पाडायचे आहेत. नाहीत मिळणार. अवघड वाटतंय? काहीही अवघड नाहीये. माझ्याकडे ना टार्गेट पब्लिकेशनचं पीसीबीचं बुक आहे. म्हणजे काय माहितीये का, गेल्या वर्षीचे सगळे पेपर सॉल्व्ह करून दिलेत. माझ्याकडे पीसीएम पण आहे. टोटल माझ्याकडं 24 पेपर आहेत. ओके, सीईटीचे म्हणूया आपण 2023 चे फिजिक्स केमिस्ट्रीचे. ओके. त्याच्यानंतर गेल्या वर्षीचे सुद्धा पेपर अवेलेबल आहेत. स्कोर बुस्टर सारखं बुक आहे. सगळ्या पीवायक्यूज अवेलेबल आहेत. माझं तुम्हाला सजेशन राहील 2021 नीट लक्ष द्या, की तुम्ही 2021, 2022 आणि 2023 च्याच पीवायक्यू वर जास्त फोकस करा. पोर्शन 2021 ला ओल्ड सिलेबस होता. ती पहिली कोविडची बॅच होती लक्षात घ्या. त्यांचा सिलेबस, त्यांचे बुक सुद्धा वेगळे होते. त्यातला एकूण एक पेपर मी बघितलेला आहे. सगळे क्वेश्चन टेक्स्ट बुक वरती बेस्ड आहेत केमिस्ट्री मधले. व्हीबीटीचे एक्झाम्पल घ्या. तुमच्या पुस्तकात 4च एक्झाम्पल आहेत. आहे की नाही बघा बघू. ते COF6 आहे, CONH36 आहे काहीतरी. त्याच्यानंतर निकेल NiCl4, NiCN4, CN बोललो बरं का मी. 4च एक्झाम्पल आहेत. त्यातलेच क्वेश्चन तुम्हाला विचारणार. जुन्या सिलेबस मध्ये 6-7 एक्झाम्पल होते. त्यातले प्रश्न तुम्हाला पीवायक्यू मध्ये दिसतील. नो डाउट करा, काही इश्यू नाहीये. पण तुम्हाला कमी वेळेत व्यवस्थित अभ्यास करायचा आहे, हे महत्वाचं आहे. केमिस्ट्रीचा पेपर फार भयानक. हे केमिस्ट्री सारखं सोपं काही नाहीये. मी तुम्हाला सांगू का? इथे एक पेपर आहे माझ्याकडे 15 तारखेचा शिफ्ट 1. तर याच्यात मी ऑब्झर्व्ह केला हा व्हिडिओ तयार करायच्या अगोदर, की IUPAC नॉमेनक्लेचरचे 3 प्रश्न आहेत. आता गंमत सांगू का? सॉलिड स्टेट, एज लेंथ आणि ॲटॉमिक रेडियस फिक्स क्वेश्चन आहेच. क्रायोलाइटचा फॉर्म्युला विचारलाय Na3Al F6 ना रे बाळांनो. ओके, बघा आपण ट्रान्झिशन इनर ट्रान्झिशन मध्ये पहिल्या पेजवर ते केलं, लक्षात घ्या. पहिल्या पेजवर विच ऑफ द फॉलोइंग इज अ न्यूट्रल लिगँड. 4 आहेत न्यूट्रल: H2O, NH3, CO आणि इथिलीन डायमाइन. हे जे आहेत ना न्यूट्रल, त्यातलं एक दिलेच आहे इथं. त्यांनी विचारले, लक्षात घ्या, की पीएच व्हॅल्यू 7 आहे. कुठलं सॉल्ट असेल बघा. स्ट्रॉंग ऍसिड आणि स्ट्रॉंग बेस पाहिजे त्याच्यात. IUPACचा अजून एक एक्झाम्पल दिसलं मला. त्याच्यानंतर पॉलिअमाइड पॉलिमर कुठलं आहे? अरे असे प्रश्न किती आहेत? तर जवळ-जवळ मला 30 पेक्षा जास्त प्रश्न हे असे दिसले, की ज्याची उत्तरं तुम्ही विदिन सेकंद वाचल्या आलं पाहिजे. न्यूट्रल लिगँड 4 ऑप्शन मध्ये शोधा कुठला आहे ते बघा. ओके, कार्बोनिल एक्झाम्पल होते मगाशी. मेन पॉइंट काय आहे? मेन पॉइंट, की केमिस्ट्रीचं टार्गेट ठेवायचं आहे आपल्याला. केमिस्ट्रीमध्ये पैकीच्या पैकी मार्क पाडायचे आहेत. मग माझं टार्गेट काय माहितीये का? मी आपल्या क्रॅश कोर्समध्ये या टाइपचेच क्वेश्चन तुम्हाला सिलेक्ट करून प्रॉपर त्याचे व्हिडिओ तुम्हाला प्रोव्हाईड करणार आहेत. मग ते कदाचित टॉपिक वाईज असतील. मग एका टॉपिक मध्ये या टाइपचे सगळे प्रश्न शोधून देतो ना. प्रॉब्लेम काय होतो, मी जेव्हा तुमच्या एवढा होतो आणि टेक्स्टबुक रीडिंग करायचो म्हणूया आपण, आमच्या वेळेस एमसीक्यू सारखा प्रकार नव्हता. चला ठीक आहे, तुमचं एक्झाम्पल घेऊया. टेक्स्टबुक रीडिंग मी प्रामाणिकपणे सांगतो नाही केलं रे. मी नुसतं रट्टा पाठांतर, नवनीत डायजेस्ट घ्यायचं आणि पाठ करायचं, एवढंच 10वी पर्यंत केलं होतं. त्याचा 11वी-12वीत प्रचंड तोटा झाला. काय सीईटी नव्हतं. आता तुम्ही जर ही चूक केली असेल, आता सुधारा. तुम्ही काय करा, मी तुम्हाला प्रत्येक टॉपिक मधले ना असे क्वेश्चन्स देतो, की जे पीवायक्यूज आहेत. माझ्यावर विश्वास ठेवा, रिपीट होणार आहेत ते प्रश्न, लक्षात घ्या. आणि आपण थोडे-थोडे नाही, या टाइपचे प्रश्न खूप घ्यायचे. म्हणजे IUPAC घ्यायचं. ओके. त्याच्यानंतर तुम्हाला सांगू का, प्रॉपर असे स्ट्रक्चर असतात. ॲसिडिक स्ट्रेंथ, बेसिक स्ट्रेंथ वरती प्रश्न आहेत, लक्षात घ्या. हे सगळं सोपं आहे. हे सगळं सोपं आहे. मग ऑलरेडी आम्ही टॉपिक वाईज तर व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. पण आता घेताना मॉक टेस्ट बरोबर मला ह्या गोष्टी क्रॅश कोर्समध्ये प्रोव्हाईड करायच्या. ओके. एक नजर मारूया का रे प्रश्न कसे येतात जरा 2023 वरती बघा. Which of the following is not a SI unit? Not a SI unit. अरे किलोग्राम तर SI युनिट आहे. सेकंड, केल्विन SI युनिट आहे. डीएम क्यूब हे SI युनिट नाही आहे. काय अवघड आहे सांगा? काहीच नाही आहे. बरं इथं बघा. हे जे फॅरनहाइटचं सेल्सिअस मध्ये कन्व्हर्जनचे ना कायम प्रश्न आलेले आहेत. ओके. आयडेंटिफाय द फिजिकल क्वांटिटी दॅट इज मेजर्ड इन कॅन्डिला. 7 फंडामेंटल क्वांटिटीज आहेत. ल्युमिनस इंटेन्सिटी हे त्याचं युनिट आहे. त्याच्यानंतर तुम्हाला सांगू का? ऐका परत सेल्सिअसचं फॅरनहाइट. 8वीचं पुस्तक काढा. -40 ही अशी व्हॅल्यू आहे,
की सेल्सिअसमध्ये पण -40 आणि फॅरनहाइटमध्ये सुद्धा -40 येतं लक्षात घ्या. मग माझ्याबरोबर तुम्ही डोळे मिटून माझ्यावर विश्वास ठेवून तुम्ही क्रॅश कोर्स पर्चेस करू शकता. ओके. आणि माझं टार्गेटच वेगळं आहे. मला ना टिपिकल क्वेशन्स घ्यायचे आहेत. कमी वेळेत तुमच्याकडून अभ्यास करून घ्यायचा आहे. अल्टरनेट डे मॉक टेस्ट तुम्हाला प्रोव्हाईड करायच्या आहेत आणि त्या जबरदस्त असणार आहेत. त्याचं व्हिडिओ सोल्युशन तुम्हाला द्यायचं आहे आणि ते कसं असणार आहे? बघा एक रिटर्न सोल्युशन पण देणार आहे. व्हिडिओ सोल्युशन मात्र टोटली वेगळी मेथड असणार आहे. ओळीनं 1 टू 1 क्वेशन दिले जाणार नाहीत सॉल्व्ह करून. तिथं क्वेशन इमॅजिन करायला लावणार तुम्हाला, की अरे हा क्वेशन असा आहे, ह्याला आपण स्किप केलं पाहिजे. मी त्याला स्किप करणार. ओके. आता कसं आहे, की बघा मी तुम्हाला सांगतो, तर ह्या ज्या गोष्टी सांगतोय ना तुम्हाला मी, हे सगळं मी धडपड करतोय. तुमचे पालक पण धडपड करतायत, सगळ्या गोष्टी करतायत. पण तुम्ही तुमचं 100% द्या. त्याशिवाय यश मिळणार नाही. मी ऑब्झर्व्ह केलंय बऱ्याच वेळा बरं का. येतात ऑफलाईनसाठी लांबून मुलं बरं का. त्यांची अपेक्षा असते, की असं शिकवा, की तुम्ही शिकवलं मला सगळं आलं पाहिजे. मी अभ्यास नाही करणार, पण मला सगळं कळालं पाहिजे. तुम्ही 24 तास लेक्चर घेतले पाहिजेत. मग इतक्या लांबनं कशासाठी आलोय तुमच्याकडं? मी स्वतःहून अभ्यास करायला लावतो मुलांना. मी तुम्हाला तेच सांगणार आहे. व्हिडिओ तुम्हाला मिळणार आहे. तर उद्या तुम्हाला एक डेमो लेक्चर मिळेल. असे भरमसाठ क्वेशन्स मिळतील. अरे मिळाले की क्वेशन तुम्हाला. काय करणार तुम्ही सांगा? पहिली गोष्ट म्हणजे असाइनमेंटचं टेबल करा. ओके. तुम्हाला आठवलं पाहिजे कुठली असाइनमेंट आहे, कुठली असाइनमेंट नाहीये. त्याच्यानंतर फॅरनहाइटचं सेल्सियसचं डिग्रीमध्ये सांगतो. काय फॉर्म्युला आहे डिग्री फॅरनहाइटचा? 9/5 डिग्री सेल्सियस प्लस 32 असा काहीतरी आहे ना. करा की फॉर्म्युला. त्याच्यानं तुम्हाला सांगू का? परत बघा 2020ला असाइनमेंट ऑफ डेन्सिटी विचारलंय. अरे डीएम क्यूब एसआयच नाहीये. सगळ्यात महत्वाचं डेन्सिटी मास अपॉन व्हॉल्यूम हे 2 ऑप्शन कॅन्सल करून टाकतो. अपॉन व्हॉल्यूम असताना +3 कसं येईल? संपलं. युनिट मिळालं मला. गे-लुसाॅक्स लॉ करून टाका की सगळेच लॉ ऑफ मल्टिपल प्रोपोर्शन आहे. तुम्हाला सांगतो इथं कुठला आहे रे? अमोनिया. हेबर्स प्रोसेस म्हणजे नायट्रोजनची रिएक्शन हायड्रोजन बरोबर होते. अमोनिया तयार होतो. ह्याला ट्वाइस ह्याला थ्राइस न मल्टिप्लाय करा. कुणाचा रेशो विचारलाय? नायट्रोजन, हायड्रोजन, अमोनिया. नायट्रोजन 1:3:2. सिंपल. पण पुस्तकात दिलंय हे. पहिल्या टॉपिकमध्ये केमिस्ट्रीच्या 11वीच्या. मल्टिपल प्रपोर्शन हे एक्झाम्पल मल्टिपलचं आहे. हे पण मल्टिपलचं आहे. हे खालचं मल्टिपलचं आहे. हे मल्टिपलचं एक्झाम्पल नाही आहे. त्यात ए आणि बी असे 2 एलिमेंट लागतात ना मल्टिपल प्रपोर्शनला. ठीक आहे. सेल्सियसचं फॅरनहाइट, फॅरनहाइटचं केल्विन. अरे सेल्सियसचं केल्विन विचारलंय. केल्विन. 273 ॲड करा. मग ॲन्सर तुम्हाला मिळेल. बरं आता महत्वाचं काय? मग आता कुठलीही शंका मनात ठेवू नका. टार्गेट तुम्हाला केमिस्ट्रीला करायचं आहे. आता मी उद्याच्या डेमो लेक्चरमध्ये एक पी-वाय-क्यूज ओके म्हणजे एक क्वेशन पेपर सीईटीचा एक टार्गेटेड एक क्वेशन पेपर देतो. मग एनालिसिस करून देतो, की हा प्रश्न रिपीट होतो तो टाइप तुम्ही करायचा. तुम्हाला थोड्या दिवसात डेली सकाळी 5 वाजता व्हिडिओ अपलोड होतो, तो होत राहणार आहे. ओके. आज सुट्टी होती, एन्जॉय केली तुम्ही. उद्या पहाटे 5 वाजता व्हिडिओ असणार आहे. ओके. तो फॉलो करायचाच. त्याचं टार्गेट कंप्लीट करायचंच. करायचं म्हणजे करायचं. आता जे नमुने गावाला गेलेत ना एक्झाम झाल्यानंतर, म्हणजे हॉस्टेलला राहणारी मुलं लक्षात घ्या. त्यांनी या परत. आता हे कुणाला सांगतो त्याला कळालं असेल म्हणूया आपण. ठीक आहे. म्हणजे माझ्या इथल्याच मुलांना बोलतोय मी बरं का, की 2 दिवसात सर जाऊन येतो. मी कायम त्यांना सांगत आलोय. 1 दिवस पण गेला नाही पाहिजे, पण गेले. दरवर्षी तेच होतं. त्यातले काही येतात वेळेवर, करतात अभ्यास, काही जण येत नाहीत. आता या हॉस्टेलला राहणारी हजारो मुलं आहेत. त्या सगळ्यांना मी सांगतोय, बास 2-3 दिवसात रेस्ट घ्या. घरचं खाऊन टुणटुणीत व्हा आणि लागा अभ्यासाला. ओके. चला मग हा व्हिडिओ थांबवतो मी. उद्याच्या लेक्चरची वाट बघा. टार्गेट दिलं जाणार आहे. एक व्हिडिओ लेक्चर दुपारी पण अपलोड करतो. त्यात मी पेपर सॉल्व्ह करून देतो. सकाळी टार्गेट देतो तुम्हाला. हे आपण फिनिश करूया. दुपारी लेक्चर नक्की असेल. ठीक आहे. ऑल द बेस्ट. धन्यवाद.